श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. उद्या आहे गुरुवार, त्याचबरोबर दर्श अमावस्या आणि शनी जयंती देखील आलेली आहे. त्यामुळे महिलांनी आवर्जून काही कामं केली पाहिजे. त्यामुळं पितृदोष हा कमी होणार आहे. 7.5 देखील कमी होऊन शनी दोष कमी होईल. त्याचबरोबर शनी महाराजांची कृपा देखील होणार आहे. हा असा अत्यंत महत्त्वाचा असा उद्याचा दिवस आहे. अमावस्या म्हटलं तर अमावस्या ही कधीही वाईट नसते, हे मात्र लक्षात घ्या. या दिवशी काही उपाय, काही गोष्टी, काही कामं केली ना तर त्याचे अधिक फळ मिळत असते. तर कुठल्या गोष्टी महिलांनी करायच्या आहेत त्या मी सांगणार आहे. त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, आधी सांगितल्याप्रमाणे उद्या गुरुवार आणि त्याचबरोबर अमावस्या देखील आहे. त्यामुळे अमावस्या म्हटलं तर आपण घराची साफसफाई करत असतो. त्याचप्रमाणे गुरुवारही आहे आणि अमावस्याही आहे. तर मुख्य दरवाजा अतिशय स्वच्छ करायचा आहे. त्याचबरोबर मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर स्वच्छ करून हळदीचं लेपन करायचं आहे. तर काय करायचं आहे, थोडीशी हळद घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्ही गंगाजल टाकले तरी चालेल, ते नसेल तर थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे, किंवा तेही नसेल तर अगदीच हळद आणि पाणी मिक्स करून उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर त्याला धूप दीप दाखवायचा आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर मुख्य दरवाजा देखील स्वच्छ पुसून त्या दरवाजावर हळदीनं तुम्हाला एक स्वस्तिक काढायचा आहे. त्याला देखील धूप दीप दाखवायचा आहे. हेच करून झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जो देवपूजा आहे ती देखील सुरुवात करायची आहे. देवपूजा करत असताना तुमच्या घरात जो काही आपला स्वामी महाराजांच्या जर मूर्ती असेल तर तिचा अभिषेक आवर्जून करायचा आहे. कारण उद्या स्वामी महाराजांचा आपला वार आहे, म्हणजेच त्यांचा आवडता दिवस गुरुवार आहे. त्यामुळं आपण तसंही दर गुरुवारी हळदीचं लेपन, दरवाजा स्वच्छ करून त्यावर स्वस्तिक, त्याचबरोबर महाराजांचा अभिषेक करत असतो. त्याचप्रमाणे उद्या अमावस्या जरी असली तरी जी काही नित्यपूजा आहे, आपली सेवा आहे ती करायची आहे. स्वामी महाराजांना स्वच्छ करून त्यांना अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर जे काही तुमची पूजा आहे ती करायची आहे. त्याचबरोबर अमावस्येच्या निमित्तानं तुम्हाला फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गोमूत्र मिक्स करायचं आहे. त्याचबरोबर थोडंसं लिंबू पिळायचं आहे. मीठ देखील टाकलं तरी चालणार आहे. खडं मीठ टाकायचं आहे आणि यानं तुमची फरशी पुसून घ्यायची आहे. यामुळं जी काही घरात नकारात्मक शक्ती आहे ना ती बाहेर जात असते आणि पॉझिटिव्ह एनर्जी त्या घरात येत असते. त्यामुळं घर आनंदी आणि नेहमी सुखी समाधानी राहत असतं. त्यामुळं प्रत्येक महिलेनं हे आवर्जून करायचं आहे. त्याचबरोबर उद्या आहे अमावस्या आणि अमावस्या म्हटलं तर आपण काही उपाय करत असतो, काही तोडगे करत असतो. त्याचप्रमाणे उद्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून देखील काही उपाय करायचे आहे. तर काय करायचं आहे, सर्वप्रथम कावळ्याला घास ठेवायचा आहे. तुम्ही कावळ्याला भात देऊ शकता आणि भात जरी थोडासा ठेवला ना तरी चालणार आहे. त्यामुळे याने पितृदोष तुमचा कमी होणार आहे. नाहीच काही तर तुम्ही अगदी चपाती ठेवली थोडीशी तरी देखील चालणार आहे. परंतु उद्या अमावस्या आहे तर अमावस्येच्या निमित्तानं काही ना काही कावळ्याला खाऊ तुम्हाला घालायचा आहे. यामुळं देखील जो पितृदोष आहे तो यानं कमी होणार आहे. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी परान्न वर्ज्य करावं. म्हणजेच काय तर जे काही दुसऱ्याच्या घरचं जेवण तुम्ही अजिबात खायचं नाही. कारण त्या घरातले दोष आहे ना ते त्या अन्नात आलेले असतात आणि ते जर आपण जेवण जेवलो तर ते दोष देखील आपल्याला लागतात. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी चुकूनही परान्न खायचं नाही, वर्ज्य करायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी बघा, अमावस्या आहे, शनी जयंती देखील आहे. तर या निमित्तानं दान करायचं आहे. दानाला अतिशय महत्त्व आहे. तुम्ही काहीही दान करू शकता. अगदीच तुम्हाला जे जमेल ना ते तुम्ही दान करायचं आहे. तेल तुम्ही मंदिरात जाऊन, मारुतीच्या मंदिरात जा किंवा शनी मंदिरात गेलात तर अतिशय उत्तम. तिथे जाऊन 1
दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकू शकता, थोडे काळे उडीद टाकायचे आहे आणि त्याचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर तिथे तुम्ही मंदिरात जरी दान दिलं ना तरी चालणार आहे. काहीही द्या, चप्पल द्या, छत्री द्या, तुम्हाला जे जमेल ते दान करा. नाहीच तर अगदी केळी, मिठाई, खाण्यायोग्य जी वस्तू आहे ती जरी दिली ना तरी चालणार आहे. परंतु दानाला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळं तुम्ही दान अजिबात करायला विसरू नका. त्याचप्रमाणे ज्यांचे स्वामी महाराजांचे 9 गुरुवारचे व्रत चालू आहे, कुणाचे 11 गुरुवारचे व्रत करत असतील आणि त्याची जर सांगता आली असेल तर अमावस्या असल्या कारणानं तुम्हाला ती सांगता करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही उद्या उपवास करू शकता, सर्व काही करू शकता, परंतु सांगता ही पुढच्या गुरुवारी तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही उपवास करायचा आहे, जे काही तुमचे पूजापाठ आहे, पठण आहे ते करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला नारळाचा उतारा, मी बघा आधी देखील यावर एक व्हिडिओ केलेला आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता. उद्या अमावस्या असल्या कारणानं नारळाचा उतारा केला तर अतिशय उत्तम. बघा घरामध्ये काही दोष असेल, काही नजरबाधा झालेली असेल तर त्यानं दूर होणार आहे. काही नकारात्मक शक्ती घरात असेल तर ती देखील दूर होत असते. त्यामुळं नारळाचा उतारा हा अतिशय उत्तम असा आहे, अनुभव देणारा आहे. तुमचा कुठे धंदा असेल, व्यवसाय असेल, ऑफिस जरी असेल आणि तिथे जरी हा नारळाचा उतारा केला ना तरी काहीच हरकत नाही. तर काय करायचं आहे, तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, त्यावर त्रिशूळ काढायचा आहे. हा त्रिशूळ तुम्हाला शेंदुरानेच काढायचा आहे. बघा एक नारळ घ्यायचा, त्यानंतर त्यावर शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ पूर्ण घरात सगळीकडं फिरवायचा आहे आणि पूर्ण उंबरठ्याच्या बाहेर उभं राहून तुम्हाला हा 7 वेळा उतरवायचा आहे. आणि उतरून झाल्यानंतर तुम्हाला हा नारळ अगदीच तुम्ही निर्माल्यात टाकला ना तरी चालणार आहे. नाहीतर अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून त्याचा त्रास तो कोणाच्या पायाखाली येणार नाही, कारण आपल्याला कोणाला त्रास द्यायचा नाही. त्याचप्रमाणे तुम्ही हे एखाद्या व्यक्तीवरून, घरातील एखादी व्यक्ती नेहमी आजारी पडत असेल, काहीतरी त्याला चिडचिडेपणा, काही त्रास होत असेल तर त्याच्यावरून देखील असा तुम्ही उतारा करू शकता. आता घरात 2 व्यक्ती असतील, 3 व्यक्ती असेल तर एकच नारळ घ्यायचा का, तर अजिबात नाही. प्रत्येक व्यक्तीसाठी हा वेगवेगळा नारळ घ्यायचा आहे. आता नारळ जर शक्य नसेल तर तुम्ही यासाठी पिवळी मोहरी देखील तुम्ही घेऊ शकता. पिवळी मोहरी ही आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, तांत्रिक उपायासाठी याचा वापर केला जातो. आता आपल्याला तांत्रिक उपाय करायचा आहे का, तर नाही. आपल्याला आपल्यासाठी, आपल्या चांगल्यासाठी उपयोग करायचा आहे. त्यामुळं काय करायचं आहे, हे जे मोहरी आहे ती आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आपली उदबत्तीची जी रक्षा आहे ती देखील त्यावर थोडीशी घ्यायची आहे आणि हे उजव्या हातात देवासमोर बसून तुम्हाला 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि त्यानंतर जप करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे, जी काही माझ्या घरात नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर जाऊ द्यात, घर माझं आनंदी होऊ द्यात, अशी प्रार्थना करायची आहे. आणि ती जी मोहरी आहे ती तुमच्या घराच्या आतील बाजूस, बाथरूम आणि टॉयलेट सोडून बाकी सर्व घराच्या कोपऱ्यात थोडी थोडी ती मोहरी टाकायची आहे. यामुळे काय होणार आहे, जी नकारात्मक शक्ती आहे ना ती बाहेर जाणार आहे आणि घरात पॉझिटिव्ह एनर्जी येणार आहे. त्यामुळं घर आनंदी राहणार आहे. पण खरं सांगू का, या मोहरीपेक्षा नारळाच्या उताराने अधिक प्रभावी ठरतो. अतिशय चांगला अनुभव येत असतो. अनेक महिलांना हा उपाय माहीत देखील असेल, त्या करत देखील असतील. त्यामुळं हा आवर्जून तुम्ही उपाय करा. त्याचबरोबर काल सर्पदोष जर असेल ना तर उद्या अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुम्ही एक पाणी अर्पण करायचं आहे. पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्ही अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर त्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे. मग तो दिवा तुम्हाला सायंकाळच्या वेळी लावायचा आहे. मग तुम्ही कुठल्याही तेलाचा लावला तरी देखील चालणार आहे. त्यानंतर त्या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला प्रदक्षिणा, 1 प्रदक्षिणा मारा किंवा 11 मारा,
तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रदक्षिणा देखील मारायच्या आहे. यामुळं देखील तुमच्या कुंडलिकेतील कालसर्पदोष देखील कमी होणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.